नमस्कार. खूप कमेंट्स येतात, मॅडम आम्हाला दिवसभर थकवा जाणवतो, दिवसभर एकदम कंटाळा वाटतो, शरीरात ताकद नाही आहे असं वाटतं, आम्ही एक्सरसाइज करतोय तरी आमचं वजन काही कमी होत नाही आहे, काय करावं, आहार काय घ्यावा, सकाळी उठल्यावरती काय खावं. तर ह्या सगळ्यासाठी मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. पण आज काय करणार आहे, आज एकदम महत्त्वाचं की सकाळी उठल्यावर महिलांनी काय करायचं आहे, म्हणजे महिलांनी काय खायचं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. एकदम सोपे पद्धती सांगणार आहे, असं नाही की एकदम कठीण आहे. तर सकाळी उठल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट करायची आहे. कोणती करायची? तर सकाळी कोमट पाणी करायचं आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं लिंबू पिळायचं आणि ते पाणी तुम्हाला जास्त गरम नाही, फक्त कोमट, जास्त उकळवायचं नाही आहे पाणी, एकदम नॉर्मल की तुम्ही लगेच पिऊ शकता एवढं कोमट करायचं आहे. बस थोडंसं लिंबू पिळायचं त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा अर्धा चमचा मध सुद्धा टाकू शकता आवडत असेल तर. हे तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि ते पाणी एक ग्लास पूर्ण तुम्हाला प्यायचं आहे. यामुळे काय होणार आहे, तुमचं मेटाबॉलिझम छान होणार आहे. काय होतं माहिती आहे, आपलं वजन का कमी होत नसतं, सगळं आपण करत असतो पण बोलतो ना वजनच कमी होत नाहीये, वजन तेवढंच राहतंय, सगळ्या गोष्टी फॉलो करतो पण वजन का कमी होत नाहीये, तर आपलं मेटाबॉलिझम स्लो असतं, त्याच्यामुळे हा त्रास होतो, हा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे जर मेटाबॉलिझमला चांगलं व्यवस्थित फास्ट करायचं असेल ना, तर हे तुम्हाला नक्की करून पाहायचं आहे. आणि यामुळे काय होणार आहे, तर तुमचं पोट सुद्धा साफ होणार आहे. यानंतर रात्री तुम्हाला 5 बदाम भिजत ठेवायचे आहेत थोड्याशा पाण्यामध्ये आणि ते सकाळी उठून तुम्हाला खायचे आहेत. तर भिजवलेलेच बदाम का खायचे आहेत, तर भिजवलेले बदाम तुम्हाला चांगले सोलून खायचे आहेत. यामध्ये काय असणार आहे माहिती आहे, विटॅमिन ई तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळणार आहे. तुमची स्किन सुद्धा खूप छान, एकदम स्किन छान आणि एकदम सॉफ्ट होणार आहे. आणि जर तुम्हाला हेअरफॉलचा त्रास आहे, म्हणजे तुमचे केस खूप गळतात, तर तुमचे केस गळण्याचे प्रमाण सुद्धा खूप कमी होणार आहे. पण असं नाही की 8 दिवस करतोय पुन्हा स्किप करतोय, असं करायचं नाहीये. रेग्युलरली एक सवयच ठेवून द्या ती, की रात्री मला झोपायच्या आधी 4-5 बदाम जेवढे तर तुमच्या घरात आहेत, लहान मुलं असतील तर लहान मुलांना सुद्धा द्या. खूप गरजेचं आहे, लहान मुलांना सुद्धा द्या. प्रत्येकासाठी 5-5 बदाम हे भिजत ठेवा मोजून आणि दररोज सकाळी उठल्यावर तुम्हाला ते सोलून खायचे आहेत. आणि तुम्हाला तुमचं वजन कमी होण्यासाठी सुद्धा याची मदत होते. याच्यामध्ये तुम्हाला हेल्दी गुड फॅट्स आहेत. असं नाही की तुम्ही बदाम खाल्ल्याने तुमचं वजन वाढणार आहे, नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचं वजन जर कंट्रोलमध्ये आणायचं असेल ना, तरी सुद्धा तुम्ही बदाम खाऊ शकता. आणि काही महिलांना पीसीओडीचा त्रास आहे, वेळेवरती आपली मासिक पाळी येत नाही, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला बदाम खाणं खूप गरजेचं आहे. आणि यामुळे आपल्याला कॅल्शियम सुद्धा मिळतं, त्याच्यामुळे आपली हाडं चांगली होतात, आपले बोन्स स्ट्रॉंग होतात. आणि आपल्याला जर जॉईंट पेन म्हणजे गुडघेदुखीचा त्रास आहे, सांधे खूप दुखतात, तो त्रास सुद्धा तुमचा कमी होणार आहे. तुमची मेमरी चांगली होणार आहे, रक्त वाढण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यावरती किमान तुम्ही 5 किंवा 6 बदाम भिजवून सकाळी सोलून खाल्ले तर खूपच छान आहेत. आता यानंतर आपल्याला दुसरं की रात्रीच भिजत आपल्याला मेथी ठेवायची. 1 चमचा आपल्याला घ्यायचा आणि मेथी आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायची. ती मेथी आपल्याला सकाळी त्याचं तुम्हाला पाणी प्यायचं आहे. आता यामुळे ह्या मेथीच्या पाण्याने काय होणार आहे, ज्या लोकांना पीसीओडीचा त्रास आहे तो त्रास तुमचा कमी होणार आहे, वजन तुमचं कंट्रोलमध्ये येणार आहे. ज्या लोकांना डायबिटीस आहे ते सुद्धा कंट्रोलमध्ये येणार आहे. त्यांनी काय करायचे, ती मेथी चावून खाल्ली तरीही चालेल. हे बघा, करून बघा, 15 दिवस तरी करून बघा, किती छान तुम्हाला रिझल्ट दिसतो की नाही. वजन सुद्धा कमी व्हायला मदत होते यामुळे. आणि तुम्ही सकाळी उठल्यावरती आवळ्याचं ज्यूस पिऊ शकता. आता थंडीचे दिवस आहे तर मार्केटमध्ये आवळा उपलब्ध आहे, तर त्याचा तुम्ही ज्यूस बनवून सुद्धा खाली पोट पिऊ शकता. आता फक्त तुम्हाला काय करायचं नाहीये, तर सकाळी तुम्ही चहा कॉफी हे तुम्हाला खाली पोट घ्यायचं नाहीये. चहासोबत बिस्किट गोड पदार्थ एकही घ्यायचा नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करून बघा तुम्ही तुमचं वजन हे नक्की कमी करू शकणार आहात. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.